नमस्कार मित्रांनो, या दिवाळीत आकाशात चमकणारे प्रत्येक दीप फक्त घर उजवण्यासाठी नाही, तर नशिबातील अंधार दूर करून नव्या आशेची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी आहे। 108 वर्षांनंतर निर्माण झालेला हा दिव्य लक्ष्मीनारायण योग काही राशीसाठी नवा अध्याय, नवे संधी आणि नव्या शुभतेचे प्रतीक ठरणार आहे। या शुभ काळात देवगुरु बृहस्पती आणि शुक्रदेव यांच्या कृपेने त्या राशीच्या जीवनात परिवर्तनाची नवी पहाट उगवणार आहे। 108 वर्षांनंतर दिवाळीच्या दिवशी एक अद्भुत संयोग निर्माण होत आहे। या संयोगामुळे 5 राशींवर महालक्ष्मीची कृपा होणार असून राजयोगाची सुरुवात होईल। होय मित्रांनो, आज आपण त्या अद्भुत आणि दिव्य क्षणाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याची प्रतीक्षा संपूर्ण 108 वर्षांपासून होत होती। या वेळची दिवाळी केवळ एक सण नाही, तर एक आकाशीय चमत्कार घेऊन येत आहे। कारण या दिवाळीत 108 वर्षांनंतर असा अद्वितीय योग तयार होणार आहे, ज्याचा प्रभाव 5 राशींवर दिसून येईल। या 5 राशींच्या बंद नशिबाचे दरवाजे उघडणार असून माता लक्ष्मीची कृपा विशेष रूपाने त्यांच्यावर होणार आहे। म्हणून मित्रांनो, हा संदेश तुम्ही नक्कीच मिस करू नका, कारण हा तुमच्यापैकी प्रत्येकासाठी खास आहे। ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा दुर्मिळ योग तयार होतो, तेव्हा त्याला राजयोग म्हटले जाते। त्याचा अर्थ असतो भाग्य, धन, समृद्धी आणि जीवनात अद्भुत परिवर्तन। परंतु जेव्हा हा योग लक्ष्मीनारायण नावाशी जोडला जातो, तेव्हा तो केवळ सांसारिक नाही, तर आध्यात्मिक समृद्धीचाही प्रतीक ठरतो। सनातन धर्मात दिवाळी या पर्वाचे अत्यंत विशेष महत्त्व आहे। हा सर्वात मोठ्या सणांपैकी एक असून तो कार्तिक अमावास्येला साजरा केला जातो। हा सण देवी महालक्ष्मी, कुबेर आणि भगवान गणेश यांना समर्पित असतो। ज्योतिषाचार्यांच्या मते यावर्षी 108 वर्षांनंतर दिवाळीच्या दिवशी एक दुर्मिळ संयोग तयार होत आहे। या योगांमध्ये माता लक्ष्मीची पूजा केल्यास दुप्पट फळ मिळते। दिवाळीचा सण पूर्ण अमावास्येला साजरा केला जातो। 21 ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी सुरू होईल, त्यामुळे 20 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करणे योग्य राहील। 108 वर्षांनंतर नक्षत्र आणि योगात दिवाळी साजरी होणार आहे। हा दुर्मिळ संयोग 5 राशींवर लक्ष्मीनारायणांची कृपादृष्टी घेऊन येणार आहे। चला तर मग जाणून घेऊया त्या राशींबद्दल, ज्यांच्यावर कुबेर महाराज धनाचे पिटारे उघडणार आहेत। परंतु त्यापूर्वी श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मीनारायण असे लिहा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। वृषभ राशी। वृषभ राशीच्या जातकांनो, या दिवाळीत 108 वर्षांनंतर लक्ष्मीनारायणांचा अद्भुत वरदान तुम्हाला लाभणार आहे। हा केवळ एक संयोग नाही, तर तुमच्या भाग्याचा पुनर्जन्म आहे। दिवाळीसारख्या शुभ पर्वावर जेव्हा शिववास योग, नक्षत्र आणि कार्तिक अमावास्येचा संगम होतो, तेव्हा वृषभ राशीवर धन, सौभाग्य आणि समृद्धीची वर्षा होते। प्रिय वृषभ जातकांनो, गेल्या काही वर्षात तुम्ही घेतलेली मेहनत आणि सोसलेल्या कठीण परिस्थितीचे फळ या दिवाळीत तुम्हाला मिळणार आहे। असे वाटेल की माता लक्ष्मी स्वतः तुमच्या दारावर दीप लावून आशीर्वाद देत आहेत। या वर्षीची दिवाळी तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि नवीन संधींचा आरंभ घेऊन येईल। जे लोक दीर्घकाळ आर्थिक अडचण, कर्ज किंवा अडकलेल्या पैशामुळे त्रस्त होते, त्यांच्यासाठी ही वेळ आनंदाची बातमी घेऊन येईल। 20 ऑक्टोबरच्या रात्री जेव्हा दिवे पेटतील, त्याच क्षणी तुमच्या राशीचे स्वामी शुक्र ग्रह आणि देवगुरु बृहस्पती युतीत येऊन तुमच्या जीवनात सौभाग्याचे दरवाजे उघडतील। जर तुम्ही नोकरीत असाल, तर अचानक बढती किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे। जे लोक व्यवसायात आहेत, त्यांच्यासाठी नवीन ग्राहक, नवीन डील किंवा जुने पैसे परत मिळण्याच्या संधी निर्माण होतील। लाभभावात स्थित शुक्र तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतील आणि गुंतवणुकीतून लाभ वाढवतील। दिवाळीच्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन कराल, तेव्हा तुमच्या माळेतील प्रत्येक मंत्र साक्षात फलदायी ठरेल। जे वृषभ राशीचे जातक घर आणि परिवाराच्या जबाबदाऱ्यांनी थकलेले आहेत, त्यांच्यासाठी ही दिवाळी आंतरिक शांती आणि आत्मबल देणारी ठरेल। हा तो काळ आहे जेव्हा तुमच्या परिश्रमातील प्रत्येक कण सोने बनेल। 108 वर्षांनंतर तयार होणारा हा दिव्य संयोग
लक्ष्मीनारायण राजयोग तुमच्या जीवनात नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे. ज्यांचे विवाह ठरत नव्हते किंवा नातं जुळण्यात अडथळे येत होते त्यांच्यासाठी ही दिवाळी आनंददायी संकेत घेऊन येत आहे. तुमच्या राशीवर सध्या गुरुची दृष्टी आणि शुक्राचा आशीर्वाद विवाह, प्रेम आणि नात्यांमध्ये गोडवा आणेल. एकूणच पाहता ही दिवाळी तुमच्यासाठी जीवनातील एक टर्निंग पॉइंट ठरेल. करिअर, धन आणि कुटुंब या तिन्ही क्षेत्रांमध्ये शुभतेचा प्रकाश पसरलेला दिसेल. जे कार्य वर्षानुवर्षे अडकलेले होते ते 21 ऑक्टोबरपर्यंत गती पकडतील. तुळ राशी. तुळ राशीच्या जातकांसाठी ही दिवाळी केवळ प्रकाशाचा सण नाही तर जीवनाचा एक नवा अध्याय घेऊन येत आहे. होय मित्रांनो, 108 वर्षांनंतर तयार झालेला हा दुर्मिळ लक्ष्मीनारायण योग तुळ राशीसाठी भाग्य आणि सन्मान दोन्हींचं वरदान घेऊन आला आहे. प्रिय तुळ राशीवाल्यांनो, मागील काही काळात तुम्ही अनेकदा जाणवलं असेल की मेहनत तर खूप केली पण परिणाम अपेक्षेप्रमाणे मिळाले नाही. मात्र आता काळ बदलत आहे. या दिवाळीत तुमच्या राशीवर शुक्र आणि गुरुचा विशेष दृष्टियोग बनत आहे. हा तोच योग आहे जो जीवनात धन, यश, कीर्ती आणि कौटुंबिक सुख प्रदान करतो. दिवाळीच्या या शुभ पर्वावर तुळ राशीवाल्यांच्या घरी माता लक्ष्मींचा वास होणार आहे. या काळात तुमच्या जीवनातील अडकलेली कामे पुन्हा गती पकडतील. जे लोक व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी ही दिवाळी नवे करार, नवे ग्राहक आणि जुन्या पैशांची वसुली घेऊन येईल. जे लोक नोकरीत आहेत त्यांना उच्च पद किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची संधी प्राप्त होईल. सर्वात खास गोष्ट म्हणजे ही दिवाळी तुळ राशीवाल्यांच्या नातेसंबंध आणि प्रेमजीवनातही नवी ऊर्जा आणणारी ठरेल. जे लोक नात्यात गैरसमज किंवा दुरावा अनुभवत होते त्यांच्यामध्ये आता संवाद आणि समजुतीचा पूल तयार होईल. गुरु आणि शुक्राचा हा दुर्मिळ मिलाप तुमच्या हृदयाला शांती, प्रेम आणि आत्मविश्वासाने भरून टाकेल. 20 ऑक्टोबरच्या रात्री जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य द्वारावर दिवा लावाल तेव्हा लक्षात ठेवा, तो फक्त एक दिवा नाही, ती तुमच्या नशिबाची ज्योत आहे. याच क्षणी तुमच्या राशीच्या द्वादश भावात स्थित बृहस्पती ग्रह तुमच्या जीवनातील अंधकार दूर करून नव्या शक्यतांचा प्रकाश पसरवतील. तुळ राशीचे जे जातक दीर्घकाळ एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबाबत संभ्रमात होते, जसे की नवीन नोकरी, नवीन व्यवसाय किंवा जीवनसाथीची निवड, आता त्यांच्या मनात स्पष्टता येईल. 21 ऑक्टोबरपासून पुढील 90 दिवसांपर्यंत तुमच्या प्रत्येक निर्णयात सकारात्मक परिणाम दिसतील. या दिवाळीत तुम्हाला आध्यात्मिक उन्नतीचेही वरदान मिळेल. तुळ राशीवाल्यांसाठी हा काळ फक्त भौतिक सुखांचा नाही तर मनाच्या संतुलन शक्तीचाही आहे. लक्ष्मीनारायणाचा हा संयोग तुम्हाला हे स्मरण करून देतो की खरं धन म्हणजे मनाची शांती आणि ती शांती या वेळी तुम्हाला नक्कीच लाभेल. कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांसाठी ही दिवाळी त्यांच्या जीवनातील सर्वात शुभ दिवाळ्यांपैकी एक ठरणार आहे. कारण 108 वर्षांनंतर तयार झालेला हा लक्ष्मीनारायण योग तुमच्या राशीसाठी कर्मसिद्धी आणि समृद्धीचा काळ घेऊन आला आहे. कन्या राशीचे स्वामी बुधदेव आणि शुक्रग्रह दोन्ही यावेळी विशेषतः तुमची मदत करत आहेत. हा अद्भुत संयोग तुमच्या जीवनात स्थैर्य, यश आणि आर्थिक प्रगती घेऊन येईल. कन्या राशीवाल्यांनो, तुम्ही जीवनात नेहमीच मेहनती आणि व्यावहारिक राहिला आहात, पण कधी कधी तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळाले आहे. आता तो उशीर संपणार आहे. या दिवाळीत तुमच्या प्रत्येक प्रयत्नाचे दुप्पट फळ तुम्हाला मिळेल. 20 ऑक्टोबरच्या रात्री जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा तुमच्या राशीच्या दशमभावात शुभ ग्रहांचा प्रभाव जाणवेल. याचा अर्थ असा की तुमचं कर्म उज्ज्वल होईल आणि भाग्य सक्रिय होईल. तुम्ही जे काही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला लवकरच यश मिळेल. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांना पदोन्नती किंवा सन्मान प्राप्त होईल. तर व्यापाऱ्यांसाठी ही दिवाळी नवे सौदे, विदेशी संपर्क आणि ग्राहकवाढ घेऊन येईल. जे लोक दीर्घकाळ एखाद्या मोठ्या योजना किंवा प्रकल्पावर काम करत होते आता त्याचे परिणाम यशस्वरूप मिळतील. कुटुंब आणि नातेसंबंधाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत सौम्य आहे. घरातील एखादा जुना तणाव किंवा वाद मिटेल. आईवडील आणि जीवनसाथी यांचा पाठिंबा वाढेल. मित्रांनो,
ही दिवाळी कुटुंबात पुन्हा आनंदाचा मिलाफ घडवून आणेल. धन आणि संपत्तीच्या दृष्टीने कन्या राशीवाल्यांसाठी ही दिवाळी विशेष आहे. 108 वर्षांनंतर बनत असलेल्या या दुर्मिळ संयोगात तुमचा दुसरा भाव प्रबळ होत आहे. म्हणजेच बँक बॅलन्स, गुंतवणूक आणि साठवलेली पुंजी वाढण्याची शक्यता आहे. तसेच जे लोक सोने, वाहन किंवा नवीन घर खरेदी करू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. आध्यात्मिकदृष्ट्या ही दिवाळी कन्या राशीवाल्यांसाठी मनःशांती आणि आत्मबल देणारी ठरेल. तुमचे मन पूजा, ध्यान किंवा एखाद्या आध्यात्मिक साधनेकडे आकर्षित होईल आणि तेच तुमचे खरे बळ बनेल. मिथुन राशी. मिथुन राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की या वेळची दिवाळी तुमच्यासाठी एका नव्या पहाटेपेक्षा कमी नाही. होय मित्रांनो, 108 वर्षांनंतर जेव्हा लक्ष्मीनारायणाचा दिव्य योग तयार होत आहे त्या काळात तुमच्या राशीसाठी भाग्याचे दरवाजे उघडत आहेत. होय मित्रांनो, मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनात ही दिवाळी नवी दिशा, नवा आत्मविश्वास आणि नवी ओळख घेऊन येत आहे. मागील काही काळापासून तुम्ही मानसिक अस्थिरता, निर्णयांतील गोंधळ किंवा आर्थिक दडपण अनुभवत होता. पण आता ही दिवाळी तुम्हाला त्या अंधारातून बाहेर काढून प्रकाशाच्या मार्गावर नेणारी ठरेल. मिथुन राशीचे स्वामी बुध ग्रह या दिवाळीत लक्ष्मी योगात सक्रिय होत आहेत. जेव्हा बुधाची शुभ दृष्टी धनभावावर पडते तेव्हा व्यक्तीची वाणी, बुद्धी आणि व्यावसायिक निर्णय सोन्यासारखे चमकू लागतात. हाच कारण आहे की ही दिवाळी मिथुन राशीच्या जातकांसाठी धनवृद्धी आणि यश घेऊन येत आहे. जे लोक नोकरीत आहेत त्यांना त्यांच्या कार्यस्थळी सन्मान, प्रशंसा आणि पदोन्नतीच्या संधी मिळतील. तर व्यापाऱ्यांसाठी ही दिवाळी जुन्या ग्राहकांची परतफेड, नवे गुंतवणूकदार आणि अनपेक्षित नफा घेऊन येईल. तुमच्या जीवनात आता अडकलेला पैसा प्रवाहित होईल आणि ठरवलेली कामे पूर्ण होतील. दिवाळीच्या रात्री जेव्हा तुम्ही दिवा लावाल त्यावेळी गुरु ग्रहाचा विशेष प्रभाव तुमच्या पंचम भावात असेल. याचा अर्थ असा की आता तुमचे प्रयत्न भाग्यात परिवर्तित होणार आहेत. तुम्ही बोललेले प्रत्येक शब्द अधिक प्रभावी आणि आकर्षक होतील आणि लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. हाच तो काळ आहे जेव्हा मिथुन राशीवाल्यांसाठी सार्वजनिक प्रतिमा, माध्यम, लेखन आणि संवादाशी संबंधित क्षेत्रांमध्ये प्रगती होईल. कौटुंबिक दृष्टिकोनातून पाहता ही दिवाळी तुमच्या घरात शांतता आणि आनंद घेऊन येईल. मित्रांनो, नात्यांतील गैरसमज दूर होतील आणि आपल्या जीवलगांमध्ये नवी समज आणि जवळीक निर्माण होईल. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी विवाह किंवा साखरपुड्याचे योग तयार होत आहेत. माता लक्ष्मीच्या कृपादृष्टीने, धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत शुभ आहे. कुंभ राशी. कुंभ राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की या वेळची दिवाळी तुमच्यासाठी एखादं स्वप्न साकार झाल्यासारखी ठरेल. होय मित्रांनो, कारण 108 वर्षांनंतर तयार झालेला हा दिव्य लक्ष्मीनारायण योग थेट तुमच्या राशीला आलोकित करणारा आहे. हा तोच दुर्मिळ काळ आहे जेव्हा आकाशातील ग्रहस्थिती तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे. प्रिय कुंभ राशीवाल्यांनो, मागील काही वर्षांपासून तुम्ही संघर्ष, अस्थिरता आणि मानसिक तणावाचा अनुभव घेतला आहे. कधी काम शेवटच्या क्षणी अडकले तर कधी विश्वास ठेवणारे लोक सोडून गेले. पण आता तो काळ संपत चालला आहे. होय मित्रांनो, 20 ऑक्टोबरच्या रात्री जेव्हा कार्तिक अमावस्येचे दिवे प्रज्वलित होतील तेव्हा तुमच्या राशीसाठी भाग्याचे दरवाजे खुलतील. कुंभ राशीचे स्वामी शनिदेव सध्या तुमच्या कर्मभावात शुभ स्थितीत आहेत आणि त्यांच्यावर गुरुची दृष्टी पडत आहे. हा संयोग सामान्य नाही मित्रांनो. हा तोच दिव्य क्षण आहे जेव्हा कर्म आणि भाग्य दोन्ही एकत्र सक्रिय होतात. आणि जेव्हा असे होते तेव्हा जीवनात अचानक उन्नती, धन आणि सन्मानाचा प्रवाह सुरू होतो. याशिवाय 108 वर्षांनंतर दिवाळीवर तयार होत असलेला शिववास योग आणि चित्रा नक्षत्राचा मिलाप कुंभ राशीवाल्यांना कार्यस्थळी नवी ओळख आणि प्रतिष्ठा प्रदान करणार आहे. मित्रांनो, जे लोक नोकरीत आहेत त्यांना नवीन जबाबदारी, पदोन्नती आणि प्रतिष्ठा मिळण्याचे संकेत आहेत. तसेच जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी ही दिवाळी नवीन संधी आणि अनपेक्षित लाभाचे प्रतीक ठरत आहे. कुंभ राशीचे जातक त्यांच्या दूरदृष्टी आणि सर्जनशील विचारांसाठी ओळखले जातात.
या दिवाळीत हेच गुण तुमच्यासाठी यशाची पायरी ठरणार आहे. तुम्ही जे काही नवीन कार्य सुरू कराल त्यात ब्रह्मांडाचा पूर्ण सहकार्य लाभेल. विशेषतः जे लोक तंत्रज्ञान, मीडिया, सोशल प्लॅटफॉर्म किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा काळ इतिहास घडवणारा ठरू शकतो. मित्रांनो, 20 ऑक्टोबरच्या रात्री जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची आराधना कराल त्या क्षणी तुमच्या राशीच्या धनभावात सुदर्शन योग तयार होईल. याचा सरळ अर्थ अचानक धनलाभ, अडकलेले पैसे मिळणे आणि नवीन संपत्ती प्राप्त होण्याचे योग आहे. जे लोक घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही दिवाळी शुभ मुहूर्त घेऊन आली आहे. तसेच कुंभ राशीवाल्यांसाठी हा काळ घरातील शांती, प्रेम आणि सहकार्याचा आहे. कुटुंबातील सदस्यांमधील जे काही मतभेद किंवा अंतर होते ते या दिवाळीच्या प्रकाशात नाहीसे होतील. पालकांचे आरोग्य सुधारेल आणि कुटुंबात एखादा शुभ किंवा मांगलिक कार्यक्रम होण्याचे संकेत दिसतील. तसेच प्रेमजीवनाच्या दृष्टीनेही हा काळ सुवर्ण आहे. ज्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये अडथळे येत होते त्यांच्यासाठी आता मार्ग खुले होतील. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता कुंभ राशीवाल्यांच्या जीवनात या वेळीचा दीपोत्सव विशेष महत्त्वाचा आहे. शनी आणि गुरु यांचा प्रभाव तुम्हाला कर्म आणि भक्ती दोन्हीमध्ये संतुलन साधायला शिकवेल. हा तो काळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याच्या उद्दिष्टाला ओळखू शकाल. मित्रांनो, या दिवाळीचा प्रकाश केवळ घरांपुरता मर्यादित राहू देऊ नका, तो आपल्या मन, विचार आणि कृतीतही झळकू द्या. देवगुरूंच्या आशीर्वादाने आणि लक्ष्मीमातेच्या कृपेने तुमच्या जीवनात धन, यश, प्रेम आणि शांतीचा अखंड प्रवाह वाहत राहो. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभ दीपावली. नव्या प्रारंभाची, नव्या प्रकाशाची.